तुम्ही कुठे राहता? BST पाहते. बरं, आता हा माईक मी तुमच्याकडे पाठवणार आहे. तुमच्यापैकी कोणी काही बोलणार असेल तर फक्त आपण बोलायचं आहे. मी फायर ब्रिगेडमध्येच राहते. माझं नाव पल्लवी तेजाळे. हे गणपती मंदिर आम्ही इकडे राहतो. आमचे मिस्टर अग्निशमन दलामध्ये काम करतात. आम्हाला असं आयुष्य ह्या लोकांना खूप कमी असतं की आपण फिरायला जावं किंवा काय. मग हे गणपती मंदिर ह्याच्यासाठीच आम्ही स्थापन केलेलं आहे की ह्याच्यामधून आम्ही वेगवेगळे उत्सव करतो. आमच्या सोसायटीमध्ये पण भरपूर उत्सव चालतात आणि तेव्हा आम्ही एकत्र येऊन इकडे एक मानसिक आपण शांतता मिळते. कारण ह्या लोकांचं आयुष्य एकदम सेकंदाचं आहे. एवढ्या सेकंदात तयार व्हा, एवढ्या सेकंदात खाली उतरा, एवढ्या सेकंदात पळा, 8 तास कंटिन्यू काम करा किंवा कॉलवर गेले तर त्यांना पाणी मिळणंसुद्धा सांगू शकत नाही त्यावेळेस. मग ह्या सगळ्या गोष्टीमधून त्यांना मानसिक शांतता ही कुठून मिळेल. ते अशा प्रत्येक फायर ब्रिगेडमध्ये म्हणून बहुतेक सर्वच फायर ब्रिगेडमध्ये गणपतीचं किंवा कुठलंही देऊळ आम्ही स्थापित करतो. हे एक मानसिक गणपती बाप्पा विघ्न हरता असं म्हणतात. विघ्न अगदी आवासून जिथे जिथे उभी असतात तिथे तिथे हे सगळे आपले बांधव धावत जातात आणि जणू काही गणपतीचा आशीर्वाद घेऊन जातात. आणि मग ते कुठल्याही कुटुंबावर आलेलं विघ्न हरण्याचं काम, विघ्न हरता खऱ्या अर्थानं हे मुंबई अग्निशमन दल, जगभरातलंच अग्निशमन दल सातत्याने करत असतं. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि आता या 5 जणींमधून कुठल्या माऊली अंतिम खेळात जाणार ते बघूया. या 5 जणींसाठी हा खेळ. प्रत्येकीला 5 रिंग मिळणार. ती रिंग इथून टाकायची आणि मधोमध जे कोण आहेत त्या कोणामध्ये जाऊन ती रिंग अडकली पाहिजे. 5 संधी आहेत प्रत्येकीला. या 5 संधीमध्ये सर्वाधिक गुण ज्या माऊलीचे त्या माऊली अंतिम टप्प्यावर अंतिम खेळात दाखल होणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. 1 2 3 सुरू. नाही. 1 2 3. तुमची गुणसंख्या आहे 3, लक्षात ठेवा. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव रे. हकणा धाव रे मन पाव रे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला दाव. ते 5 कोण इकडे आणू का? टाका जरा. तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे, तू दर्शन आम्हाला. 2 1 2. आतापर्यंत 3 गुण सर्वाधिक आहे. 2. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि आता कुणाच्या चिठ्ठ्या किंवा कुणाचं नाव जाहीर होणार ते बघूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. संगीता हेमंत वंजारी. नाव सांगा. संगीता हेमंत वंजारी. तुम्ही कुठे राहता? सेक्टर 14. तुमची चिठ्ठी येईल असं वाटलं होतं आज? अजिबात नाही. पण कार्यक्रम बघितलाय कधी होम मिनिस्टर? रोजच. काय सांगता? बघता तुम्ही? माझ्या आजच असं रोजच बघतात. आणि तुम्ही? मी पण कधी कधी. त्या बघतात म्हणून आपण पण बरोबर. हो ना. हो. काय असतं हो त्या कार्यक्रमात? काय वाटतं त्या कार्यक्रमामध्ये? काय नेमकं असतं? काय मनोरंजन होतं आणि छान. काय खेळायला भेटतं महिलांना. कामात गुंतलेले असतात. 5 मिनिटाचा 1 तासाचा विरंगुळा भेटतो. एवढंच. महिलांना विरंगुळा मिळतो. हो. या कार्यक्रमात माऊलीने बरोबर सांगितलं की काही क्षणांचा विरंगुळा मिळतो. तो विरंगुळाच खरं तर महत्त्वाचा आहे. आणि मला सांगताना आनंद होतो. इच्छापूर्ती गणेश मंदिरामध्ये आता आपण ऐरोलीला शूटिंग करतो आहोत. या ठिकाणी हे चित्रीकरण सुरू असताना कितीतरी माऊलींची इच्छा आहे की होम मिनिस्टरचा कॅमेरा आपल्या घरी कधीतरी यावा. आणि त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी होम मिनिस्टरचा हा प्रवास सुरू झाला. आणि आनंद या गोष्टीचा आहे, हा महिना आहे सप्टेंबर. आणि सप्टेंबर महिन्यामध्ये या होम मिनिस्टर कार्यक्रमाला 12 वर्ष पूर्ण होत आहेत. सातत्याने
या धकाधकीमधून धावपळीमधून काही क्षणांचा विरंगुळा देण्याचा हा अविरत प्रयत्न गेली 12 वर्ष सुरू आहे आणि म्हणूनच तो आनंद जास्त महत्त्वाचा. घ्या उखाणा घ्या. रातराणीच्या झाडाखाली नागोबाची वस्ती, हेमंतला आयुष्य मिळू दे माझ्यापेक्षा जास्ती. अभिनंदन. घ्या. तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि त्यानंतर पुढची चिठ्ठी वाचा. सौ राधिका संजय शिंदे. नाव सांगा. सौ राधिका संजय शिंदे. काय करता तुम्ही? मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष. घ्या एक चिठ्ठी. रत्नाई नागप्पा आडूत. नाव सांगा. रत्नाबाई नागप्पा अड्डत. कुठे राहता तुम्ही? सेक्टर 15. बरं, मग आता तुम्ही काय गाणं वगैरे म्हणणार आहात? गाणं येत नाही मला. नाही येत? नाही येत. काहीतरी तर बोलावं लागेल ना. पहिल्यांदाच माईक मध्ये बोलते ना, मला काय एवढं हे होत नाही बघा. माईक मध्ये कुठं? माईक तिसरीकडे माझ्याकडे बघून बोलताय. माईक तिकडे घणसोलीला, तुम्ही इकडे ऐरोलीला. कसा यायचा आवाज? येणार असा असा पकडा असा. हां बोला आता. हॅलो हॅलो. हाँ हाँ हेलो. इस रूट की सभी लाइनें व्यस्त है, कृपया थोड़ी देर बाद डायल करिए. बरा, आनंद झालाय? आनंद, खूप आनंद झालाय तुम्हाला भेटून. मला भेटून? मी दररोज बघते होम मिनिस्टरचं तुमचं. काय सांगता? दररोज संध्याकाळी. हो, कार्यक्रम बघता? कार्यक्रम दररोजचा बघते. व्हेरी गुड. काय कसा वाटतो कार्यक्रम? चांगलं वाटतं. होय ना? मनोरंजन वाटतं, चांगलं वाटतं. चांगलं वाटतं. हा. गणपतीला काय आवडतं? मोदक. हा, मोदक मोदक कसा करतात सांगाल? सांगते. केलाय कधी? हा. हा, मग कसा करतात सांगा मोदक? खोबरं. खोबरं आणायचं. हा, नारळ खोबरं, नाही, डायरेक्ट गूळ. खोबरं आणायचं. व्हेरी गुड. नारळ आणायचं. हां, नारळ आणायचं, किसायचं, खोबरं, गूळ घालायचं. गुळ आणायचं. हा. कुठनं? दुकानातून. दुकानातून गुळ हा. आणलं. खोबरं आणलं, गुळ आणलं. आता काय करू? पीठ मळायचं. आता ते ठेवू आणि पीठ मळू. बरं, पीठ मळलं. आता मोदक बनवायचं, वाफेवर ठेवायचं. बरं, पीठ कसलं? गव्हाचं चालेल? गव्हाचं, तांदळाचं, दोन्ही पण चालेल. नाचणी बिचणीचं नाही चालेल? नाही. बरं, चला पुढे. 3 गोष्टी झाल्या. इथे गहू ठेवले, आपलं गहू काय, इथे गुळ ठेवलं, खोबरं ठेवलं आणि पीठ मळलं. आता पुढे काय करायचं? वाफेवर ठेवायचं बनवून. कशावर ठेवायचं? वाफेवर, टोपामध्ये. त्या तिन्ही गोष्टी अशा वाप्यावर ठेवला की मोदक तयार. पातेल्यामध्ये ठेवायचं. पातेलीमध्ये ठेवायचं आणि मग मोदक होणार. हो ना माऊली? हा. काय झालं, माऊली काहीच बोले ना, तर म्हटलं काहीतरी तर बोलतं करूया. त्याच्यातून हा मोदक तयार झालेला आहे. असा मोदक जो कोणी करेल त्याची पुढच्या वर्षी महास्पर्धा आम्ही घेणार आहोत. पुढची चिठ्ठी काढताय? हो, काढ. घ्या, काढ. लता केदारे. नाव सांगा. लता अमोल केदारे. कुठे राहता तुम्ही? सेक्टर 17. सेक्टर 17 मध्ये. घरी कोण कोण आहे? सासू सासरे, दीर, 2 दीर. एक चिठ्ठी काढा पटकन. चल. जयश्री सातपुते. सांगा नाव. जयश्री विजय सातपुते. कशाला चिडता एवढ्या? तुम्ही पटकन म्हटले ना. हा? पटकन म्हटले ना. म्हणून का? बरं, घरी कोण कोण आहे? घरी मिस्टर, माझी मुलगी आणि मी. तुम्हाला काय बोलायचं आहे? मी नावच घेते. घ्या. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, विजयरावांचं नाव घेते, तुमचा मान राख. नाही ना सॉरी. हिमालयावर नेऊन मला ढकललं. गांगरून गेले. गांगरून गेले. परत घ्या, परत घ्या, परत घ्या. दत्ताच्या फोटोला हार घालते वाकून, विजयरावांचं नाव घेते, तुमचा मान राखून. मला वाटलं आता म्हणतात होम मिनिस्टरच्या दिवशी. बरं, आता या 5 जणींमधून कुठल्या माऊली अंतिम खेळात दाखल होणार बघूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.